चला पंचा बॅट कट आहे इथून निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता गणेश याच्या माध्यमातून आपण पाहतोय हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी जमिनी लगतचा बॉल होता सरळ एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय गोलंदाज गणेश आता खऱ्या अर्थानं लाईन आणि लेंथवरची गोलंदाजी करताना पाहतोय गणेश या गोलंदाजाला सुरत गोलंदाजी करताना पाहतोय आता गोलंदाज गणेशाला स्लोवर आर्म कमी गतीनं टाकलेला बॉल समोरच्या दिशेनं खऱ्या अर्थानं धाव घेण्याचा प्रयत्न इथून मात्र धावबादच्या स्वरूपात करण फलंदाज झाला बाद पहिला धक्का सारसाई संघाला करण याच्या स्वरूपात लागणारा पहिला धक्का बॅट्समन क्रमांक इथून झाला 1 आउट फलंदाज बाद न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोशन या फलंदाजाला पाहतोय आतापर्यंत खऱ्या अर्थानं पाहिला ना तर जवळपास शेवटचा 1 चेंडू कदाचित अजून शिल्लक असेल या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील गोलंदाजीसाठी गणेश आता सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय गणेश या गोलंदाजाला लास्ट बॉल शेवटचा बॉल वाईट बॉल एक अवंतर धाव एक या धावसंख्येनं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 11 या अंकावरती 11 धावा धावफलकावरती पाहतोय शेवटचा 1 चेंडू शिल्लक स्टार्टिंग इनला रोशनला पाहतोय नो स्टार्टिंग इनला देखील रोशन गोलंदाज तयार अकोट टप्पाचा बॉल अडवा बॅटनं बीड विकेट कडे लॉंगांच्या मधून बॉल चाललाय फरार धावा मिळतील 4 खणखणीत दणदणी त्याला शेवटच्या बॉल वरती शेवट गोड करणारा या षटकातील हा चौकार आपण पाहतोय रोशनीच्या बॅट मधून आलाय चौकार 4 धावा मिळतील 4 धावेनं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 15 या अंकावरती पहिल्या षटकाला संपुष्टात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 15 धावा पाहतोय सारसाई संघाच्या एका बाजूला सारसाई त्याच्या विपक्षात वैजनाथ या 2 संघादरम्यान सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं आतापर्यंत 6 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय वैजनाथ संघाचा बॅटिंग करत असताना 15 धावा आतापर्यंत ठोकल्या रोशन या फलंदाजांना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 15 धावा धावफलकावर गोलंदाजीसाठी सोमनाथ या गोलंदाजाला पाहतो दुसरा षटक हाताळण्यासाठी प्राचारित केला सोमनाथ या गोलंदाजाला जातो माझा दरम्यान दुसरा षटक गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वर द्या सोमनाथ या गोलंदाजाला चला रिव्ह्यूची मागणी केली त्यांचा एकच रिव्ह्यू आहे दोन्ही संघाला विनंती आहे आतापासून पण म्हणजे पण डायरेक्ट
फलंदाज बाद. इथून फलंदाज होईल बाद. स्टंपवरती बॉल अदलला. आता परत कोणत्या संघाला रिव्ह्यू मिळणार नाही ही विनंती आहे. चला फलंदाज जा लगेच मैदानाच्या आत. देव बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा. हॅलो, अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल पण कोणत्या संघाला दिला जाणार नाहीये. देव बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतो दिनेश या फलंदाजाला खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केला. गोलंदाजी करत असताना सोमनाथ या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करण्यात यश आला. देव बॅट्समॅन दिनेशला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दिनेशला पाहतोय न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाल्यात. हा फटका अलंदी कार्पेट चाललाय लॉंगनकडे. त्या दिशेला सतरक्षक आहे. बॉल उचलणार फेकणार. लगेच 1 धाव झाली पूर्ण. रनिंग बिटवीन विकेट दरम्यान 1 धाव झाली पूर्ण. एकेरीची भर एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या 16 या अंकावरती. 16 धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी झाली. सोमनाथ या गोलंदाजाला पाहतोय. या दरम्यान त्रिफला उद्ध्वस्त दांडी गोल फलंदाज बाद. रोशनच्या पारीचा अंत. याच दरम्यान पहिला मोठा धक्का चारसाई संघाला रोशन याच्या स्वरूपात. लागणारा तिसरा धक्का रोशन याच्या स्वरूपात सारसाई संघाला. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय विजय या फलंदाजाला. खऱ्या अर्थानं पहिला आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले सारसाई संघाचे. न्यू बॅट्समॅन विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. 16 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना सोमनाथ गोलंदाजीसाठी पाहतोय. याच दरम्यान अलंदी कार्पेट बॉल चाललाय लॉंगनकडे. त्या दिशेला सतरक्षक खराब सतरक्षण होताना पाहतोय. एकेरीला दुहेरीमध्ये कटबॅट केला. 2 धावा इथून झाल्यात पूर्ण. 2 धाब्यानं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या अंकावरती. 18 धावा धाव फलकावरती पाहतोय. दुसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी सोमनाथ या गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीतून झालाय तयार. फुलटॉस बॉल त्याला पाठवलाय लॉंगनकडे. त्या दिशेला सतरक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. विजय या फलंदाजांना टोकलाय षटकार. षटकार आलाय विजयाच्या बॅटमधून. षटकारच्या सहाय्यानं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 24 अंकावरती. गोलंदाज तयार सोमनाथ या संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय 26 धावा.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती पाहतोय सारसाई संघाच्या. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक गोलंदाजी सध्या. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न, डावखोर हाताचा गोलंदाज झालाय. गोलंदाजी सध्या केतन आलाय गोलंदाजीसाठी. तिसरा षटक प्रचारित केलं केतन या गोलंदाजाला. पहिला चेंडू त्यानं निर्धाव फेकलाय. गोलंदाजी करत असताना केतन या गोलंदाजानं हाफ ट्रॅकर बॉल त्याला हुक करण्याचा प्रयत्न, उंची जास्त होतील, लांबी कमी, एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, इथून 2 धावा होतील पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलाय, दरम्यान लगेच 2 धावा इथून पूर्ण. रनिंग बिडन विकेट मानावं लागेल. 2 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 28 अंकावरती. 28 धावा धावफलकावरती पाहतो आहे. तिसरा षटक केतन या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाहतो आहे. स्ट्रायकिंग गेला दिनेश, नो स्ट्रायकिंग गेला विजय. ही जोडी पाहतो सारसाई संघाची. खऱ्या अर्थानं मोठमोठे फटके त्याला खेळावे लागतील दिनेश या फलंदाजाला. याच दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त, लांबी कमी, झेलपर्यंत सतरक्षक पोहोचला होता परंतु झेल झाले, जमिनीला दान. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो चालवलाय. तिसरीचा प्रयत्न करत असताना इथून मात्र 2च धावा. तिसरीचा प्रयत्न करत असताना थांबवला, इथून 2 धावा झाल्यात पूर्ण. केतनला बादू गोलंदाजी सध्या. समोर स्ट्रायकिंग गेट वरती दिनेश. या 2 धावा 2 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 अंकावरती. योगा फुलटॉस बॉल होता. बादची अपील केल्या, पंचाने नाकारल्या. इथून झाल्या निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय ते केतन या गोलंदाजाला. जातो मागच्या दरम्यान 30 धावा धावफलकावर. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले सारसाई संघाच्या. दिनेश याला खऱ्या अर्थानं मोठमोठे फटके खेळावे लागतील. समोर केतन या गोलंदाजीसाठी. लोबा फुलटॉस, कमी गतीनं टाकलेला बॉल, आणखीन एक निर्धाव, आणखीन एक चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी केतन या गोलंदाजाकडून आपण पाहतो आहे. 30 धावा धावफलकावर. 30 या धावसंख्येवरती थांबवलाय केतन या गोलंदाजानं. आणखीन एक बादची कडा. आता यष्टीरक्षकांना जोर टिपल्या. फलंदाज बाद. दिनेश या बारीचा अंत. खऱ्या अर्थानं लागणारा 4था धक्का सारसाई संघाला दिनेशाच्या स्वरूपात. षटक क्रमांक 3 आलाय संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 4 बाद 30 धावा.
धावा धाव फलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर चौथा षटक गोलंदाजीसाठी आर्यन या गोलंदाजाला प्रचारित केला. गोलंदाजीसाठी आर्यन स्ट्रायकिंग ला विजय नो स्ट्रायकिंग वरती नो बॅट्समन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय न्यू बॅट्समन. स्ट्रायकिंग ला विजय गोलंदाजीसाठी आर्यन या गोलंदाजाला पाहतोय. चौथा षटक हाणामारीचा षटक. पहिला चेंडू त्याच्यावरती मोठा फटका चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार पहिल्या चेंडूवरती विजय याच्या बॅट मधून हा षटकार आलाय. षटकारानं स्वागत केलंय गोलंदाज आर्यन या गोलंदाजाचा षटकार टोकलाय पहिल्या चेंडूवरती. 6 धावेना धावसंख्येत भर धावसंख्या 36 धाव फलकावरती पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. फलंदाज विजय याच्या बॅट मधून विजयाच्या बॅट मधून आलाय षटकार. दुसरा चेंडू हा फटका पुन्हा त्याच दिशेला तो शतरक्षक बॉल उचलणार फेकणार एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. लगेच 2 धावा झाल्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. 2 धावेना धावसंख्येत भर धावसंख्या 38 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. 38 धावा धाव फलकावरती पाहतोय. याच दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला. झेलची शक्यता होती. झेल सोडले. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे आणि इथून मात्र पहिला तर 3 धावा झाल्या पूर्ण. चौथ्या धावेचा प्रयत्न अविनाश फलंदाज बाद झालाय. चला न्यू बॅट्समनचा 3 धावा 3 धावेना धावसंख्येत भर धावसंख्या 40 41 धावा धाव फलकावरती पाहतोय. या 3 धावेना धावसंख्येत भर धावसंख्या 41 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. या दरम्यान पहिल्या तर इथून झाली निर्धाव चेंडूची सांगता आर्यन या गोलंदाजाच्या माध्यमातून 41 धावा फलंदाजी करत असताना विजय या फलंदाजाला मोठमोठे फटके मारावे लागेल. मोठा फटका विजयच्या बॅट मधून समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार पाहतोय. विजय याच्या बॅट मधून विजय ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये मोठमोठे फटके मारताना पाहतोय विजय या फलंदाजाला. 6 धावा मिळतील. 6 धावेनं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 47 अंकावरती. 47 धावा धाव फलकावरती पाहतोय. सुरेख फटकेबाजी होताना पाहतोय विजय या फलंदाजाच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल होता. त्रिफला उद्ध्वस्त दांडी गोल फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं फलंदाजाला बाद करण्यात यश आलं आर्यन या गोलंदाजाला. 47 धावा धाव फलकावर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना सारसाई संघानं धावा टोकल्या. पहिल्या सत्रात 47 धावा 48 धावा संख्येचं आव्हान रचलंय त्या वैजनाथ संघासमोर.
47 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना 47 धावा ठोकल्या. सारसाई संघाने 48 धावा संख्येचं आव्हान रचलंय वैजनाथ संघासमोर. चला वैजनाथ संघ फलंदाजा लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला लाडीवली संघाचा कर्णधार आणि भिंगार संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या. भिंगार संघाचा कर्णधार आणि लाडीवली संघाचा कर्णधार. गोलंदाजीसाठी रोशन. सलामीची जोडी वैजनाथ संघाकडून दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. गणेश आणि त्याच्या जोडीला बिरजू या दोन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये प्राचारित केला वैजनाथ संघाने. गोलंदाजीसाठी रोशन या गोलंदाजाला पाहतोय. पहिला झेंडू आपण ऑलिम्पिक कार्पेटनं पहिला. चला लॉंग ऑफ रिजन कडे. त्या दिशेला 17 चेक बॉल उचलणार फेकणार. दरम्यान इथून एकेरी दाबेना झाली सांगता. पहिल्या झेंडूवरती खातं ओपन केलं एक दाबेना. खऱ्या अर्थानं विचार केला तर गोलंदाजीसाठी रोशन या गोलंदाजाला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली रोशन पवार या गोलंदाजानं. दुसरा चेंडू त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची शक्यता आणि इथून मात्र टिपले झेल. फलंदाज बाद. बिरजूच्या बारीचा अंत. पहिला धक्का वैजनाथ संघाला बिरजूच्या स्वरूपात. खऱ्या अर्थाने विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 21 धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करण्यात यश आलं. गोलंदाजी करत असताना रोशन या गोलंदाजाला एक धाव धाफलकावरती पाहतोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. सुनील या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये धाडलाय ते सुनील या फलंदाजाला एक धाव दाफलकावरती पाहतोय. चला भिंगार संघाचा कर्णधार आणि लाडिवली संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या. भिंगार विपक्ष लाडिवली यानंतर होणारा सामना. गोलंदाज रोशन तयार. समोर सुनील. हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची झाली सांगता रोशनच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पहिल्या षटक करण्यासाठी पाहतोय रोशन या गोलंदाजाला. एक धाव दाफलकावरती. आणखीन एक. याच दरम्यान व्हाईट बॉल. डावाष्टीच्या बाहेरून जाणारा बॉल. पंचांनी पाहिलं हिरलं या बॉलला. इथून झालं व्हाईट बॉलची सांगता. व्हाईट बॉल एक अवंतर धाव.
एक या धावसंख्येनं धावसंख्येत भर. धावसंख्या दोन्ही अंकावरती जाऊन पोहोचल्या. खऱ्या अर्थानं बादची अपील केली होती, पंचाने नाकारल्या. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय रोशन या गोलंदाजाला. याच दरम्यान अपील केली होती परंतु पंचाने नाकारल्या. इथून मात्र फलंदाज होईल बाद. लागणारा हा दुसरा धक्का पाहतोय सुनीलच्या स्वरूपात वैजनाथ संघाला. दोन धाव फलकावरती पाहतोय. जवळपास 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. सुरेख गोलंदाजी पाहतोय रोशनच्या माध्यमातून. 2 फलंदाजाला आतापर्यंत गोलंदाजी करत असताना 2 फलंदाजाला बाद देखील केला आहे रोशन पवार या गोलंदाजांना. आतापर्यंत 2 धावा त्यानं खर्च केल्यात वैजनाथ संघासाठी. 2 धावा धावफलकावरती वैजनाथ संघाचे आपण पाहतोय. देव बॅट्समॅन रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. सुनीलच्या बादीचा अंत झाल्यानंतर न्यू बॅट्समॅन रोशन मैदानाच्या आत. शेवटचा लास्ट बॉल खऱ्या अर्थानं इथून व्हाईट बॉलची झाली आहे सांगता. एक अवंतर धाव एकेरीची भर. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. 3 धावा धावफलकावर. खऱ्या अर्थानं धावसंख्येच्या बाहेरून जाणारा बॉल पंचाने पाहिलं. या बॉलला व्हाईट बॉल घोषित केला. एक अवंतर धाव एकेरीची भर. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 3 या अंकावरती. 3 धावा धावफलकावर. आडवा बाटना फटका ऑलिम्पिक कार्पेट बॉल चाललाय. कव्हर्सच्या दरम्यान त्या ठिकाणी 17 बॉल उचलणार फेकणार. लगेच 2 धावा झाल्या पूर्ण. 2 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 5 या अंकावरती. 5 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातात वैजनाथ संघाच्या. पहिलं षटक खऱ्या अर्थानं विचारलं तर सुरेख आपण पहिल्या रोशनच्या माध्यमातून 2 फलंदाजाला बाद देखील केला. अवघ्या 5 धावा खर्च केल्या सारसाई संघाच्या या गोलंदाजांना. चला लाडोली संघ हा शेवटचा पुकार. लाडोली संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या. भिंगार संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. लाडोली संघाचा कर्णधार लवकरात लवकर या अन्यथा पॅनलाइज केले जाईल. हा शेवटचा पुकार आहे लाडोली संघाला. जाता माझ्या दरम्यान दुसऱ्या षटक न्यू गोलंदाज वापरलाय. दुसऱ्या षटकासाठी करण या गोलंदाजाला पाहतोय प्रचारित केला सारसाई संघानं. करण या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये दुसरा षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू डावाच्या बाहेरून जाणारा बॉल पंचाने पाहिला हेरला. व्हाईट बॉल. एक अवंतर धाव. एक या धावसंख्येनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 6 अंकावरती. 6 धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरा षटक प्रचारित केला करणला. त्यानं सुरेख चेंडू केली आहे सुरुवात. गोलंदाज करण या गोलंदाजांना. फुलटॉस बॉल बादशी कणा पाठीमागे बॉल चाललाय फाईन स्लिपला. त्या दिशेला 17 बॉल उचलणार फेकणार. दरम्यान एकेरीला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केला. लगेच 2 धावा झाल्यात पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन विकेट मानावे लागेल. गणेश आणि त्याच्या जोडीला रोशन या 2 फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा झाल्यात पूर्ण.
जाता माझ्या दरम्यान इथून 2 धावा झाली आहेत पूर्ण. 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले 8 अंकावर. 8 धावा धावफलकावर. गोलंदाज करण तयार. टप्पाचा बॉल त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर बॉल होता पाठवला मिड विकेटच्या दिशेनं. बॉल फरार. धावा मिळतील 4. आला हा कडिकाने तांड्याने चौकार. चौकार आलाय. चौकारच्या सहाय्यानं धावा संख्या जाऊन पोहोचल्या 12 अंकावरती. 12 धावा धावफलकावर. 12 धावा धावफलकावरती पाहतोय. करण गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. त्यांचा सामना थांबवा. हा नो झेंडू असेल. या मिळतील 3 धावा. 5 धावा मिळतील. प्लेटची संधी असेल. फलंदाज रोशन. या फलंदाजाला चौकार आल्यानंतर हा नो झेंडू अर्थातच मिळतील 5 धावा. हाफ ट्रॅकर बॉल पाठवला या कबसरीजनकडे. त्या दिशेला 17 बॉल उचलणार फेकणार. 2 धावा झाल्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. इथून झाल्या 3 धावा पूर्ण. रनिंग विथ विकेट म्हणावं लागेल. 3 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 16 अंकावरती. 16 धावा धावफलकावरती पाहतोय. चला पण सामना स्टार्ट करा. स्टार्ट केला. हॅलो हॅलो जातो माझ्या दरम्यान धावफलकावरती धावा पाहतोय. हॅलो 16 धावा धावफलकावर. गोलंदाज इथून करण झालाय तयार. समोर गणेशला पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी. जेलची शक्यता. करणनं सोडली असेल. 1 धाव पूर्ण. लगेच झाली 2री धाव पूर्ण.
खऱ्या अर्थानं विचार केला. गणेश सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं ही सोपी गोष्ट नाही आहे. 2 धावा झाल्या पूर्ण. 2 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 18 या अंकावरती. 18 धावा धावफलकावरती पाहतोय. विचार केला हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी करण स्ट्रायकिंग ला विचार केला तर गणेश सारख्या एक मातब्बर खेळाडूला जीवनदान देणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा उंची जास्त, लांबी कमी आहे. जेलपर्यंत काही 17 चेक पोहोचणार नाही आहे. लगेच 2 धावा पूर्ण. खऱ्या अर्थानं अशा जेल टिपणं हे खूप गरजेचं असेल सारसाई संघाच्या खेळाडूंना. हे जेल सोडणं हे चुकीचं गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं महत्वाचा खेळाडू आहे गणेश. त्याला बाद करण्यात यश आलं खऱ्या अर्थानं गोलंदाजाला, परंतु जेल काही टिपत नाही 17 चेक. अशा जेल टिपणं गरजेचं असावा. 2 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 20 अंकावरती. दुसरं षटक मार्गस्थ. 20 धावा धावफलकावर. गोलंदाज करण इथून झालाय तयार. समोर डावखुऱ्या त्याचा फलंदाज गणेशला पाहतो. हा फटका चालाय कवचला. त्या ठिकाणी 17 चेक. बॉल उचलणार फेकणार लगेच 1 धाव. एका धावसंख्येनं धावसंख्या जाऊन पोहोचले 21 अंकावरती. 21 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एरिया आता आपण पाहू शकाल रोशन या फलंदाजाला. शेवटचा चेंडू कदाचित या षटकातील शिल्लक असेल. गोलंदाज करण या गोलंदाजाच्या धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावर. लास्ट बॉल. समोर स्ट्रायकिंग ला रोशन. नो स्ट्रायकिंग वरती गणेश. ही जोडी पाहतोय वैजनाथ संघाच्या मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत एक फलंदाज बाद झालाय वैजनाथ संघाचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बादची कडा. यष्टिरक्षकानं जोर टिपल्या. फलंदाजाला बाद. इथून रोशनच्या पारीचा अंत लागणारा हा दुसरा धक्का वैजनाथ संघाला. रोशनच्या स्वरूपात बॅट्समन झाला आऊट. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये केतनला पाहतोय. मैदानाच्या आत दाखल होताना वैजनाथ संघाकडून केतनला धाडलाय मैदानाच्या आत. आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 12 चेंडूत अवघ्या धावा खर्च केल्या ते 21 धावा. 21 धावा आतापर्यंत खर्च केल्या सारसाई संघाच्या गोलंदाजांना. धावफलकावरती धावा त्या 2 गडी बाद. वैजनाथ संघाच्या 21 धावा. चला आपण सामना स्टार्ट करा. कुठलाही विलंब न घेता लगेच सामना स्टार्ट करा. तिसरा षटक गोलंदाजीसाठी दिनेश या गोलंदाजाला पाहतोय. चला लाडिवली संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या लाडिवली संघाचा कर्णधार जातो मार्शा दरम्यान. गोलंदाजीसाठी दिनेश या गोलंदाजाला पाहतोय. पहिला चेंडू स्लोवर आर्म कमी गतीनं टाकलेला बॉल. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय या बॉलनं. इथून झाली निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू दिनेश या गोलंदाजांना निर्धाव फेकलाय. गणेश स्ट्रायकिंग गेट वरती पाहतोय. त्याला चकवणारा हा बॉल पाहतोय. दुसरा चेंडू स्लॉट मध्ये होता. पार्किंग प्लॉट मध्ये बॉलला पाठवलाय. लॉंग स्टॉप सीमारेषा पार आलाय हा षटकार गणेशाच्या बॅट मधून. षटकाराला षटकारच्या सहाय्यानं
धावसंख्येत धावसंख्या जागून पोहोचल्या 27 या अंकावरती. 27 धाव फलकावरती पाहतोय. आता दिनेश या गोलंदाजावरती केलं आक्रमण. गणेश या फलंदाजाने षटकार ठोकलाय. षटकारच्या सहाय्याने धावसंख्या 27 या अंकावरती पाहतोय. गोलंदाज दिनेश तयार. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता तांबावला केतन नो स्ट्रायकिंग गेट वरती उभा आहे. तेव्हा तांबावला गणेशना येथून झालेल्या निर्धाव चेंडूची क्षमता. असे चेंडू फेकावे लागतील ते गोलंदाज दिनेश या गोलंदाजाला. खऱ्या अर्थानं नो स्ट्रायकिंग गेट वरती केतन आहे, स्ट्रायकिंग गेट वरती गणेश, ही जोडी पाहतोय आपण. अकोटप्पाचा बॉल झेलची शक्यता. इथून टिपले झेल. भावेश होता त्या ठिकाणा. झेल टिपले फलंदाज झाला बाद. गणेशच्या बारीकांचा मोठा धक्का वैजनाथ संघाला गणेशाच्या स्वरूपात. चला न्यू बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये. 22 पाहतोय न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. जवळपास 5व्या क्रमांकावरती 22 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जातो माझ्या दरम्यान 22 ने बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अकोटप्पाचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना कव्हर्सला सतरक्षक तयार आहे. त्यांना बॉल अडवला. इथून एक धाव झाली पूर्ण. 32 धाव फलकावरती. अजून 16 धावसंख्येची गरज आहे. चला पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आत. लाडोली संघाचा कर्णधार गोलंदाजीसाठी विजय याच्यावरती जिम्मेदारी आहे. याच्यावरती भरोसा दाखवला रोशन पवार टीमचा कॅप्टन आहे. त्याने जबाबदारी सोपवली विजय या गोलंदाजावरती. 16 धावा त्याला रोखायच्या. 6 चेंडू आणि गरज विजयासाठी 16 धावसंख्येची. जर विजय जिंकायचा असेल तर खऱ्या अर्थानं 16 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. वैजनाथ संघाच्या भावेश या फलंदाजाला. भावेश आणि त्याच्या जोडीला केतन, ही जोडी पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी विजय. गोलंदाजी मार्क वरती 6 बॉल. आता गरज आहे 16 धावसंख्येची. पहिला चेंडू अकोटप्पाचा. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूने केली आहे सुरुवात. गोलंदाजीला बाहेरून आवाज द्यायचा नाही. वैजनाथ संघ जरा शांत बसा. बाहेरून आवाज द्यायचा नाही. जातो मार्चच्या दरम्यान. इथून पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. गोलंदाज विजय या गोलंदाजांना निर्धाव चेंडूने केली आहे गोलंदाजीला सुरुवात. आता 5 चेंडू शिल्लक. 16 धावसंख्येची गरज आहे. येणारे 5 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. पहिला चेंडू विजय या गोलंदाजांना निर्धाव फेकलाय. दुसरा चेंडू कशा प्रकारे फेकणार गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. विजय या गोलंदाजावरती भरोसा दाखवलाय. त्या भरोशाला साजेशी कामगिरी करणार का विजय हा गोलंदाज.
दुसरा चेंडू फुलटॉस आहे, काचे संधी आणि टिपला झेल. इथून फलंदाज बाद. भावेशच्या पारीचा अंत. फलंदाज भावेश झाला बाद. पाचवा धक्का वैजनाथ संघाला भावेशाच्या स्वरूपात. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय सोमनाथ या फलंदाजाला. येणारे 4 चेंडू आणि गरज आहे 16 धावसंख्येची. जाता माझ्या दरम्यान येणारे 4 चेंडू आता 16 धावसंख्येची गरज आहे. सुरेख गोलंदाजीला सुरुवात केली होती विजय या गोलंदाजानं. पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करण्यात यश आला. गोलंदाज विजय या गोलंदाजाला. न्यू बॅट्समन सोमनाथ मैदानाच्या दाखल झालाय. अकोटप्पाचा बॉल कबसच्या डोक्यावरून फटका. खऱ्या अर्थानं हा बॉल चाललाय सीमा पार. आलाय चौकार. 3 बॉल आता करायचे 12 धावा. चौकार आलाय विजय या गोलंदाजावरती. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सोमनाथ. स्वतःसाठी पहिला बॉल पेश करत असताना आलाय हा चौकार सोमनाथ याच्या बॅटमधून. 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. विजय या गोलंदाजाला खऱ्या अर्थानं आता दडपण आलाय विजय या गोलंदाजावरती. 4 धावा इथून खात्यात भर होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू कुठल्याही प्रकारे धाव दिली जाणार नाही. चला यष्टीरक्षकाच्या हातात सोमनाथ स्ट्रायकिंग एंडवरती खेळायचं. येणारे 2 चेंडू आता गरज आहे 12 धावसंख्येचे. 2 मोठे फटके लगावे लागतील कंपल्सरी सोमनाथ या फलंदाजाला. 2 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे गोलंदाजीसाठी. विजय सूर्य गोलंदाजी करताना पाहतोय. शेवटच्या 2 चेंडूवरती मॅच येऊन ठेवले. 2 बॉल 12ची गरज आहे. हा फुल टॉस बॉल त्या ठिकाणी सतरक्षक जेल सोडली. बॉल चाललाय तो बाउंड्री लाईनच्या दिशेनं दरम्यान अडवलाय. पंच निर्णय कलवा. एकच धाव 1 या धावसंख्येनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या. सदतीस धावा धावफलकावर. एक बॉल आता 11 धावसंख्येची गरज आहे. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती. विजय गोलंदाज तयार. अकोटप्पाचा बॉल डावा एसटीच्या बाहेरून जाणारा व्हाईट बॉल. अवंतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 38 या अंकावरती. निर्धाव चेंडू इथून सामन्याला जिंकलंय ते सारसाई संघानं आणि पराभवाला सामोरं जावं लागलं ते वैजनाथ संघाला. दोन्ही संघानं चांगला खेळ केला. दोन्ही संघानं चांगला खेळ दाखवला. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. लाडिवली संघ आपण खेळताव की नाही खेळत